महत्वाची बातमी सध्या समोर येते। भटक्या कुत्र्यांचा चिमुरडीवर जीव घेणा हल्ला करण्यात आलाय। 4 वर्षीय चिमुकलीचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडलेत। 7 ते 8 कुत्र्यांनी चिमुकलीवर चारही बाजूंनी हल्ला केलाय। जीवघेण्या हल्ल्यात ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। कुठे घडलंय तर पिंपरी चिंचवड मधील ही घटना आहे। अतिशय संतापजनक ही बातमी म्हणावी लागेल। म्हेत्रे वस्ती परिसरात चिमुकली घराबाहेर खेळत होती आणि यावेळी या 4 वर्षीय चिमुकलीवर अचानक 2 भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवला। काही कळण्याच्या आतच चिमुकलीला जमिनीवर पाडलं आणि बघता बघता 7 ते 8 कुत्र्यांनी चारही बाजूंनी तिच्यावर हल्ला चढवला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गोपाळ मुटघरे। गोपाळ, खरं तर हे अतिशय संतापजनक म्हणावं लागेल। कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केलेला आहे। नागरिक सुरक्षित नाहीयेत का? पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची जी संख्या आहे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही घटना घडली असा देखील दावा नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। चिखली परिसरातील म्हेत्रे वस्ती या ठिकाणी रविवारी एक 4 वर्षाची मुलगी तिच्या घरासमोर खेळत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या कुत्र्यांनी त्या चिमुरडीवर हल्ला केलेला आहे आणि कुत्र्यांनी चिमुकलीचं लक्ष्य तोडल्यामुळे चिमुकली मुलगी गंभीर जखमी झालेली आहे। सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत। मात्र एकूणच या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। धन्यवाद गोपाळ दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आता पुन्हा एकदा समोर आलेला आहे। चिमुरडीवर जीवघेणा हल्ला केलेला आहे। सध्या महापालिकेने या हिंसक आणि मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक करतायत। मात्र भीती अद्यापही कायम आहे। जीवघेण्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झालेली आहे। सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू आहेत। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। हीच घटना जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली ती आपण टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहतोय। मी नेहमी फक्त साम टीव्हीच पाहते, कारण त्यांच्या बातम्या मला रिलेट करतात।